हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्तपैकी अशी दोडका आणि बटाट्याची स्टफ भाजी करणार आहोत. खायला खूप छान लागते आणि ही वेगळ्या पद्धतीची मी बनवणार आहे. तर तुम्ही रेसिपी नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. दोडका घ्यायचा आहे. मी हा जो मोठा दोडका होता ना, त्याचे मी हे 2 भाग केले. तर मी हा अर्धा भाग घेते आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर आता आपण ह्याचं जे हे वरचं जे काटे असतात ना, जे साल, ते आपली काढून टाकायचे आहेत. तर दोडक्याची ही जी स्किन आहे ना वरची, ती मी काढून घेतलेली आहे आणि फेकायची नाही आहे. आपण त्याचा वापर करणार आहोत स्टफिंगमध्ये. आणि हे मी 3 बटाटे घेतले आहे छोट्या साईजचे. तुम्ही आणखी जास्त पण घेऊ शकता तुमच्या फॅमिली मेंबरप्रमाणे. तर तुम्हाला जर स्किन काढायची असेल तर काढू शकता, नसेल काढायची असेल तर नाही काढली तरी पण चालेल. आणि आता ह्या दोडक्याचे आपल्याला छोटे पीसेस करायचे आहेत. एकदम पण छोटे नाही आणि एकदम मोठे पण नाही करायचे आहे. आणि हे स्टफ आतमध्ये स्टफ करायसाठी आपल्याला असं हे इथे कट मार द्यायचे आहे, स्क्वेअर मार्क. म्हणजे जी प्लस साईन असते ना, तसं आपल्याला कट करायचं आहे. आपण भरलेली वांगी करताना कशी वांगीला कट देतो, तसं आपल्याला हे असे कट द्यायचे आहेत. तुम्ही या दोडक्याच्या ऐवजी घोसाळी पण घेऊ शकता किंवा जे छोटे परवड येतात ना, ते छोटे परवड पण घेऊ शकता. तर आता आपण हे साईडला ठेवूया आणि आपण गॅसकडे जाऊया. तर बस आपल्याला स्टफिंगसाठी मी हा चमचा भरून मी शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही जर जास्त भाजी करत असाल, म्हणजे तुरी आणि बटाटे जास्त असेल, दोडकी बटाटे जास्त असेल तुमच्याकडे, तर तुम्ही स्टफिंगचं प्रमाण वाढवू शकता. आणि आपण जी तुरीची साल घेतली आहे ना, कट करून, ती पण घ्यायची आहे. थोडंसं आपण तेल पण ॲड करूया. त्याचबरोबर ह्याच्यात आपण 5 लसूणच्या पाकळ्या मी ॲड केलेल्या आहेत. मोठ्या म्हणून 5 केल्या. तुम्हाला जर लसूणचा फ्लेवर कमी आवडत असेल तर कमी करा, आणि जर तुम्ही लसूण खात नसाल तर स्किप करा. आणि हे मी आलं घेतलेलं आहे. अर्धा ते 1 इंच मी आलं घेतलेलं आहे. तुम्ही सर्व वेगवेगळं पण शेकू शकता, आणि जर एकत्र शेकायचं असेल असं तर एकत्र पण शेकू शकता. आपण आता हे हलकंसं शेकून घेतलेलं आहे. हे बघा, आता मी गॅस बंद करते आहे आणि आता ह्याला थंड होऊ द्यायचं आहे. आता हे थंड झालेलं आहे. मी मिक्सी जारमध्ये ॲड करते आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे. ते मध्ये ही जाड शेव. छान लागते टेस्ट, आणि रस्साला एक दाट पण येतं. तुमचे आपली ग्रेव्ही मस्त थिक आणि छान टेस्टी होते. तुम्ही नक्की ॲड करा. पण जर तुमच्याकडे तिखट शेव नसेल तर तुम्ही कोणतेही फरसाण उरलेलं असेल तर फरसाण, पापडी, बेसनची पापडी, गाठिया वगैरे ॲड करू शकता. आणि जर काहीच नसेल ना, तर काय करा, बेसनला हलकासा रोस्ट करून घ्या आणि मग त्याच्यामध्ये ॲड करा. ह्याच्याने टेस्ट खूपच छान लागते. आणि हे कढीपत्ता मी ॲड करते आहे धुतलेला, आणि ही कोथिंबीर थोडीशी ॲड करते आहे. आपल्याला हे पेस्ट नाही करायची आहे. ऑन ऑफ करून आपल्याला हे दरदरा वाटून घ्यायचं आहे, म्हणजे भरड करून घ्यायचं आहे. हे बघा, मी असं भरड करून घेतलेली आहे. आता ना आपल्याला काय करायचं आहे, एक मोठी साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून, आणि एक मोठा मी टोमॅटो घेतलेला आहे बारीक चॉप करून. त्याच्यामध्ये आपल्याला ही भरड आहे ती ॲड करायची आहे. आता ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे स्वादाप्रमाणे. हळद पावडर ॲड केली आहे. लाल तिखट ॲड केलेलं आहे. तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे लाल मिरची पावडर ॲड करा. आणि आपण शेव जी ॲड केली होती ना, ती पण तिखट शेव आहे, म्हणून मी मसाला थोडासा कमी ॲड केला आहे. धना जिरा पावडर आणि हा गरम मसाला. आता आपण जे बटाटे घेतले आहेत ना, त्याला पण असा कट द्यायचा आहे. आता नाही सगळं मिक्स करूया. आता आपल्याला हे सगळं भरून घ्यायचं आहे. आता मी इथे तेल गरम करत ठेवलं आहे. 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्हाला जर कमी हवं असेल तर कमी ॲड करा. पण या भाजीमध्ये थोडंसं तेल जर जास्त असेल ना तर टेस्ट छान लागते. हिंग थोडं आपण ॲड केलेलं आहे. आणि आता आपण हे जे भाज्या भरलेल्या आहेत ना, ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. हे मी झाकण ठेवलेलं आहे. त्याच्यावरती आपण पाणी ॲड करायचं आहे.
भाजीच्या आतमध्ये पाणी नाही ॲड करायचं, वरती ॲड करायचं पाणी. आणि जर गरज लागली ना तर आपण भाजीमध्ये नंतर गरम पाणी ॲड करूया. पण आधी आपल्याला भाजी छान अशी 2 मिनिटंभर शिजून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जो हा उरलेला मसाला आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करूया. त्या 2 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया. आता आपण जो हा उरलेला मसाला आहे ना तो पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. आणि आता हे जे गरम पाणी झालेलं आहे ना आपल्या ह्याच्यावर ठेवलेलं ते थोडंसं आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. आता ढवळून ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता परत आपण झाकण ठेवायचं आहे. छान असे 3 ते 4 मिनिटं मस्त वाफ काढून घ्यायची आहे भाजीला. मध्ये मध्ये ढवळत राहायचं. पण आता मी ही भाजी ना छान अशी 5 मिनिटभर मस्तपैकी शिजवून घेतलेली आहे. आणि मी गॅस बंद केलेला आहे. हे बघा आपली तुरी आणि बटाट्याची भाजी मस्तपैकी शिजलेली आहे. त्याच्यावर आता आपण थोडीशी कोथिंबीर मिक्स करूया. तर फ्रेंड्स हे बघा मस्तपैकी गरमागरम आपली अशी स्टफ तुरिया बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. दोडकी बटाटा. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूपच छान लागते ही भाजी. चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते. तुम्ही रेसिपी ट्राय करा. आणि जर तुम्ही नूतन रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ना आपल्या चॅनलला तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. असं सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर रेसिपी अपलोड करेल आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हे फ्री आहे. आणि लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्समध्ये. आणि कमेंट करा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि तुमचे पण काही छान छान सजेशन्स असतील ना तर ते पण तुम्ही कमेंट करू शकता. तुमच्याकडे जर काश्मीरी मिरची पावडर असेल ना तर आपण जेव्हा फोडणी दिली तेव्हा काश्मीरी मिरची पावडर आतमध्ये ॲड केलं ना तर कलर आणखी छान येईल. आणि जर तिखट कमी जास्त हवं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. आम्ही तिखट कमी खातो म्हणून मी तिखट कमी ॲड केलेलं आहे. तर चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा सुंदर सुंदर छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.